नमस्कार. कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला उपवासाचे दुप्पट फुलणारे साबुदाणा बटाटा पापड बनवून दाखवणार आहे. पापड बनवताना साबुदाणा जरासुद्धा न भिजवता, पीठ जरासुद्धा न शिजवता अगदी सोप्या पद्धतीने हे पापड मी तुम्हाला बनवून दाखवले आहे. पापड बनवताना मला माहीत असलेल्या अचूक टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत, जेणेकरून तुमचे तयार होणारे पापड अतिशय परफेक्ट असे तयार होतील. आजची रेसिपी खूप सोपी आहे. आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला एक लाईक नक्की करा. रेसिपी आवडल्यास शेअरसुद्धा करा. पापड बनवण्यासाठी अर्धा किलो इतका साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा आपल्याला हलका असा भाजून घ्यायचा आहे. अगदी डाग येईपर्यंत न भाजता हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजून घेतला. आता हा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजल्यामुळे लवकर मिक्सरला बारीक होतो. जर का तुम्हाला भाजायचा नसेल तर उन्हामध्ये ठेवला तरीही चालेल. पापडामध्ये आता आपण जिरं घालणार आहोत. तुमच्याकडे जिरं चालत नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. हे जिरं मी 1 ते 2 सेकंदासाठी हलकं भाजून घेतलेलं आहे. भाजलेलं जिरं साबुदाण्यामध्ये काढून घेतलं. आता हा साबुदाणा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. व्यवस्थित थंड झाला की नंतरच हा साबुदाणा आपल्याला मिक्सरला बारीक असा फिरवून घ्यायचा आहे. तर आता इथे पहा, साबुदाणा व्यवस्थित असा थंड झाला. तर आता सगळा साबुदाणा मी मिक्सरला बारीक असा फिरवून घेतला. आता हा साबुदाणा आपल्याला चाळणीने व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे. साबुदाण्याचे मोठे कण ठेवायचे नाहीत. जर का साबुदाणा मोठा राहिला तर पापड तयार करताना पापडांना मध्येच चिरा जातात. ही खूप महत्त्वाची टीप आहे. तर साबुदाणा चाळून राहिलेला सुद्धा आपल्याला मिक्सरला परत बारीक फिरवून घ्यायचा आहे. तर जिरंसुद्धा मी यासोबत वाटून घेतलं. साबुदाण्याचं पीठ तयार झालं. आता आपण अर्धा किलो साबुदाणा घेतला. त्यासाठी इथं मी 1.5 किलो इतका बटाटा घेतलेला आहे. बटाटा उकडलेला घ्यायचा आहे. बटाटा उकडत असताना कुकरच्या मी 5 ते 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. लक्षात ठेवा, पापडांसाठी बटाटा आपल्याला मऊसूद असा उकडून घ्यायचा आहे. जर का बटाटा कच्चा राहिला तर पापड व्यवस्थित असे होत नाही. यासाठी बटाटा आपल्याला व्यवस्थित असा उकडवून घ्यायचा आहे. उकडलेला बटाटा पुरणाच्या चाळणीतनं अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा हा बटाटा पुरणाच्या चाळणीतनं बारीक करून घ्यायचा आहे. जर का तुमच्याकडे बारीक खोलची किसणी असेल तर त्याने किसून घेतला तरीही चालेल. आता या बटाट्यामध्ये तयार केलेलं साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे. सुरुवातीला मी अर्धच घातलं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. लागेल तसं पीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे. 1.5 किलो बटाट्यासाठी अर्धा किलो साबुदाणा अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर आता हे मिक्स करत करत याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळत असताना मला पाण्याची अजिबात गरज लागली नाही. जर का हे पीठ मळत असताना तुम्हाला खूप जास्त घट्ट वाटलं तर यामध्ये तुम्हाला पाणीसुद्धा वापरावं लागेल. तर आता राहिलेलं साबुदाण्याचं पीठसुद्धा मी यामध्ये घातलं. आता परत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. बटाट्यामध्ये व्यवस्थित असं मॉइश्चर आहे, यामुळे पाणी मी वापरलेलं नाही. तुम्हाला पाणी वापरावं लागलं तर नक्की वापरा. तर आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. मळून घेतल्यानंतर आता यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर वापरू शकता किंवा चिली फ्लेक्स वापरले तरीही चालेल. तर आता इथं मी हिरवी मिरची घेतलेली आहे. मिक्सरला बारीक अशी फिरवून घ्यायची आहे. आता इथं एक महत्त्वाची टिप, ती म्हणजे मला माहीत असलेली टिप मी तुम्हाला सांगत आहे. मिरची वाटत असताना मिरची जर का वाटली तर ती व्यवस्थित पाणी घालून वाटून घ्या, कारण मिरच्यांच्या बिया जर का राहिल्या तर पापड फाटले जातात. हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्हाला आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे. खूपसुद्धा मिरची घालायची नाही. पापड खाताना नंतर ठसका लागतो. यासाठी शक्यतो प्रमाण कमीच ठेवायचं आहे. मळलेलं पीठ आता मी झाकून ठेवलं. आता हे पीठ मी तासभरासाठी असंच ठेवून दिलं, जेणेकरून यामधला साबुदाणा व्यवस्थित असा भिजला जाईल. पापड तयार करण्यासाठी इथं मी थोडंसं तूप घेतलेलं आहे. शक्यतो तूप लावण्याची सुद्धा गरज लागत नाही. बिना तुपाचे तेलाचे सुद्धा हे पापड छान असे होतात. तर आता इथं मी पापड मशीन घेतलेलं आहे. 1 प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे. 2 प्लॅस्टिकचे कागद आपल्याला पापड तयार करण्यासाठी लागतील. आता पापडाचे गोळे, तुम्हाला पापड किती मोठा छोटा हवा आहे त्यानुसार गोळा तयार करून घ्यायचा आहे व अशा पद्धतीने तुम्हाला मशीनमध्ये पापड तयार करून घ्यायचा आहे. प्लॅस्टिकच्या कागदावरती गोळा ठेवून वरतून एक परत प्लॅस्टिकचा कागद ठेवून व्यवस्थित असा या मशीनमधनं तुम्हाला पापड तयार करून घ्यायचा आहे. तर आता इथे पहा, पहिला पापड आपला छान असा तयार झालेला आहे.
आता जर का तुमच्याकडे मशीन नसेल तर पळपाटावरती तुम्ही हा पापड तयार करू शकता। तर आता व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला दाखवलं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला पापड तयार करून घ्यायचा आहे। पापड थोडासा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। लाटून घेतल्यामुळे छान असा पातळसर पापड तयार होतो। फक्त डिशने दाबून किंवा प्लेटने दाबून हा पापड व्यवस्थित असा पातळ होत नाही, यासाठी लाटण्याने तुम्हाला व्यवस्थित असा हा पापड लाटून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने मी सगळे पापड तयार करून घेतले। तयार करून घेतलेले पापड आपल्याला प्लास्टिकच्या कागदावरती सुकवत ठेवायचे आहेत। पहिल्या दिवशी मी हे पापड फॅनखाली सुकवून घेतले, दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकवून घेतले। पापडाच्या थोड्याशा कडा उचलल्या की नंतर पापड आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत। पापड सुकवत असताना याला 2 ते 3 दिवसांचं ऊन देणं आवश्यक आहे। तर आता इथे पहा पापड तळलेला अगदी दुप्पट फुलला गेलेला आहे। तर आपले पापड पहा अतिशय खुसखुशीत असे तयार झालेले आहेत। सुरुवातीलाच मी तुम्हाला पापड तळून दाखवला होता। कशी वाटली रेसिपी? आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब